नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. गोंय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आसा आणि ह्या पावसाळी अधिवेशनान खूबशे गोंयकारांचे विशय हे चर्चेक येवपाक लागल्यात. ताचेर डिस्कशन सुरू जाला. सरकाराच्या वतीन ताचेर वेगवेगळे महत्वाचे स्टेटमेंट येवपाक लागल्या आणि विरोधक आपल्या पद्धतीन हे विशय प्रखरपणान मांडपाक लागल्यात. आणि हे सगळे पळयल्या उपरांत एक थोडो दिलासो, थोडी धादोसकाय ही गोंयकारांक मेळटा. कारण त्या विशयांची निमणे कितें जातात ती पयसची गजाल, पूण ते विशय निदान चर्चेक तरी येतात इतलें कितें ते समाधान हे गोंयकारांक त्या विधानसभेंतल्यान सध्या मेळपाक लागलें. आणि ह्याय फुडें ही विधानसभा अधिवेशन चलतले 15 दिसाचें हे विधानसभा अधिवेशन आसा आणि तातूंत चडांत चड गोंयकारांचे विशय हे सुटावे जातले अशी अपेक्षा दर एक गोंयकार करून आसा. आयज आमी एक अत्यंत महत्वाचो विशय घेवपाचो आसात आणि आमची विनवणी आसा गांवकारीच्या वतीन पुराय गोंय विधानसभेंतल्या 40 आमदारांकडेन, म्हटल्यार तातूंत मंत्री आसात, म्हटल्यार 40 वांगड्यांकडेन आमची ही विनवणी आसा आणि तांणी ह्या विशयाचेर गंभीरपणान विचार करचो आणि सगळ्यांनी एकठांय जावन हो विशय सुटावो करचो अशी विनंती आमी गोंय विधानसभेंतल्या ह्या 40 वांगड्यांकडे करतात. मागीर ते सरकारांतले आमदार मंत्री आसूं आणि विरोधातले आमदार मंत्री आसूं. गोंयांत सध्या अनएम्प्लॉयमेंट हो सगळ्यान गंभीर अशा पद्धतीचो विशय जाल्लो आसा. बेरोजगारी हो खूप गंभीर असो विशय आसा. आयज पुराय संवसारान आमचो देश हो सगळ्यात तरणाटो देश अशी आमच्या देशाची वळख आसा. पुणून ह्या तरणाट्यांच्या हाताक जर काम ना जाल्यार तो देश हो घातकूय जावपाक शकता अशी शक्यता आणि अशा पद्धतीचो एक अंदाज हो व्यक्त केलो वता. तर गोंयच्या बाबतीत जर सांगचे जालें जाल्यार एक तर अनएम्प्लॉयमेंट आणि दुसरी तितलीच सिरियस गजाल ती म्हटल्यार गव्हर्नमेंटाच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटा भितर, मागीर कॉर्पोरेशन्स, PSUs, ऑटोनॉमस बॉडीज हाच्या भितर कितलेशेच कामगार फाटली 5 ते 20-25 वर्सां ऑन कॉन्ट्रॅक्च्युअल, डेली वेजीस, टेम्पररी अशा पद्धतीन काम करतात. ऑलमोस्ट सुमार 12 ते 15 हजार लोक अशा पद्धतीन काम करतात. म्हणटकूच तांकां खंयच्याच तरेन एक तांच्या जिणेंत स्थैर्य प्राप्त जायना आणि सदांच उठोवन आयज आपली नोकरी उरतली काय ना, फाल्यां आपली नोकरी उरतली काय ना अशा पद्धतीचे टेन्शन. म्हटल्यार एकीकडे अनएम्प्लॉयड आणि दुसरीकडे कामाक लागूनय बीन अनएम्प्लॉयड सारखीच परिस्थिती, अशा पद्धतीची ही परिस्थिती निर्माण झाली आसा. आणि हो विशय खंय तरी म्हाका दिसता वन फॉर द ऑल हो विशय सुटावो जावपाक जाय. ताच्या खातीर एक महत्वाची गजाल ती म्हटल्यार इच्छाशक्ती ही सरकारची आसची पडटली. आणि जर सरकाराची खरीच जर इच्छाशक्ती आसत जाल्यार हो विशय हो नक्कीच सुटावो जावपाक शकता. आणि ताच्या खातीर सगळ्या आमदारांनी खंय तरी ह्या विशयाचेर म्हाका दिसता सिरियसली डिबेट, डिस्कशन करून कितें तरी तातूंतल्यान मार्ग काडपाची गरज आसा. आता 2 दिसां पयलीं सरकारान एक खूब महत्वाचो निर्णय घेतलो, कॅबिनेटान हो निर्णय घेतलो. तो निर्णय म्हटल्यार डेली वेजीस जे काम करपी कामगार आसात, मागीर ते पालिके भितर, सरकारी कार्यालयां भितर जाणी 7 वर्सां कंप्लीट केल्या अशा डेली वेजीस कामगारांक टेम्पररी स्टेटस दिवपाचो निर्णय हो सरकारान घेतलेलो आसा. आता टेम्पररी स्टेटस हो एक अशा पद्धतीचो एक कन्सेप्ट ह्या सरकारान हाडला की ज्या कन्सेप्टा अंडर त्या मनशा वयली डेली वेजीस किंवा कॉन्ट्रॅक्च्युअल जी एक तलवार असता ती पयस करप आणि ताका थोड्या प्रमाणात दिलासो दिवप की तुका टेम्पररी स्टेटस आसा. म्हणून टेम्पररी स्टेटस आणि परमनंट एम्प्लॉयमेंट हातून जमीन आसमानाचो फरक आसा. टेम्पररी स्टेटस म्हणून काय प्रमाणात तातून ताची सॅलरी वाडटा, काय प्रमाणात ताका लीव मेळटा, इतलोच कितें तो फरक. म्हणून जो बेनिफिट परमनंट कामगाराक असता तो बेनिफिट ह्या टेम्पररी स्टेटसाच्या कामगाराक मेळना. म्हणून जी परिस्थिती डेली वेजीसाची असता तातूंतल्यान काय प्रमाणात सुटका जाता म्हणून दर एका मनशाक दिसता की आपल्या खातीर हे कितें तरी व्हडलें सरकारान केलां म्हणून. आणि त्या खातीर ह्या निर्णयाचे आमी पुरायपणान जरी स्वागत करिनासले तरी काय प्रमाणात ह्या कामगारांक थकाय सरकारान दिली. सुमार 3000 कामगारांक ह्या टेम्पररी स्टेटस निर्णयाचो बेनिफिट मेळटलो आणि तांचो पगार हो ऑलमोस्ट एक 25 ते 28 हजारा मेरेन
पावतलो. जे कामगार आयज 10 ते 12 हजार रुपयान काम करतात त्या कामगारांक टेम्पररी स्टेटस जो फावो जातलो त्या कामगारांक 25 ते 28 हजार रुपया पगार मेळटलो. काय प्रमाणात तांकां लिव्यो मेळटल्यो, पुणून परमनंट कामगारांक जो बेनिफिट मेळटा तो तांकां फावो जावचो ना, पूण कांय प्रमाणात दिलासो मेळटा. त्या खातीर ताचे टेम्पररी स्टेटस जसो दिला तशें आमी टेम्पररी त्या निर्णयाचे स्वागत हे करूं येता. आता फाटल्या सप्तकान म्हटल्यार ही विधानसभा अधिवेशन सुरू जावचे पयलीं गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशनान ऑलमोस्ट 450 सुमार पदां ही जाहीर केल्यात. आणि ते सगळे आमी जर डिपार्टमेंट पळयत जाल्यार मुखेलपणान मुख्यमंत्र्यांकडे जी डिपार्टमेंटां आसात त्या डिपार्टमेंटांतली चडशी पदां ही तातूंत जाहीर जाल्ली आसा. एक ट्रान्सपरंट पद्दतीन नोकर भरती जावची, पात्रतेच्या निकषाचेर नोकर भरती जावची अशा पद्दतीच्या उद्देशान सरकारान हो आयोग स्थापन केला आणि ह्या आयोगाची ही जाहिरात प्रसिद्ध जाल्ली आसा. आता आमकां सगळ्यांक खबर आसा की ह्या आयोगाच्या डिसिजनांक सरकारांतल्याच कांय घटकांचो हो पुरायपणान विरोध आसा. कारण ट्रान्सपरंट पद्दतीन जर नोकर भरती जाली जाल्यार मागीर आमदार आनी मंत्री जावन फायदो कितें? आपल्याक जर आपल्या कार्यकर्त्याक जर नोकरी दिवपाक मेळना जाल्यार आपूण आमदार आनी मंत्री जावन फायदो कितें? असो विचार करपी कांय राजकारणी आसात आणि तांचो पुरायपणान हाका विरोध आसा. स्पेशली जे गोंयचे आमचे हेल्थ मिनिस्टर आसात तांचो ह्या निर्णयाक विरोध आसा. अशा पद्दतीन तांणी हो विशय केंद्राच्या नदरेकूय हाडून दिल्लो. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांच्या वांगडा जेन्ना बसका जाल्ली विश्वजीत राणे तांणी हो विशय मुखेलपणान मांडलेलो आणि त्या वेळार हो आयोग सुरू जावचो ना, कार्यान्वित जावचो ना अशी परिस्थिती जाल्ली. पूण मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी नेट लावन हो आयोग स्थापन केलो आणि त्या आयोगा मार्फत तांणी पोस्टूय डिक्लेअर केले. पूण एक इंटरेस्टिंग गजाल आमच्या नदरेक आयल्या ती म्हटल्यार हे जे पोस्ट आतां मेरेन गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशनाचे जाहीर जाल्या तातूंत हेल्थ डिपार्टमेंट नाजाल्यार TCP म्हटल्यार जी खातीं विश्वजीत राणे हांच्या कडेन आसात त्या खात्याचे पोस्ट मात ह्या आयोगा मार्फत अजूनही तशा पद्दतीन जाहीर जावंक ना. हाचो अर्थ विश्वजीत राणे हांकां ह्या आयोगा पासून सूट दिल्या काय कितें, सूट मेळ्ळा काय कितें असो प्रश्न तातूंतल्यान निर्माण जाता. आता हो विशय आतांच काडपाचो आतांच कित्याक काडटात असो प्रश्न तुमकां पडपाक शकता. तर 2 दिसां पयलीं स्टाफ सिलेक्शन कमिशनाची एडवर्टायजमेंट रिलीज जाली. तातूंत 439 सुमार पोस्ट डिक्लेअर जाले आणि आयच्या पेपराचेर गोवा हेल्थ डिपार्टमेंटाची एक एडवर्टायजमेंट रिलीज जाल्या आणि त्या एडवर्टायजमेंटानूय ऑलमोस्ट 130 पोस्ट सुमार हे डिक्लेअर जाल्ले आसात आणि ते पोस्ट हे कॉन्ट्रॅक्च्युअल पद्दतीन हे पोस्ट भरपाचे आसात. आता कॉन्ट्रॅक्च्युअल पद्दतीन जेन्ना पोस्ट भरपाचे आसात ते पोस्ट हे त्या कन्सर्न डिपार्टमेंटाक भरपाक मेळटात आणि त्या डिपार्टमेंटा कडेच तो अधिकार उरता. म्हणटकच आता आयोगाची वाट चुकोवपा खातीर म्हणून हे कॉन्ट्रॅक्च्युअल भरतीचो हो प्रकार सुरू आसा काय कितें असो प्रश्न आता नेमकेपणान हांगासर पडटा. आता हातूंत पोस्ट खंयचे जर तुमी पळयशात जाल्यार सर्जन, गायनोकॉलॉजिस्ट, ऑर्थोपेडियन, मागीर एनेस्थेसिस्ट, पेडिएट्रियन, मागीर फिजिशियन, एनेस्थेसियन टेक्निशियन, स्टाफ नर्स अशा पद्दतीचे हे पोस्ट आसात. आता हे पोस्ट जर पळयत जाल्यार ह्या पोस्टाची आयज हेल्थ डिपार्टमेंटाक नितांत गरज आसा. GMC सारख्या जाग्यार कितलेशेच दोतोर आनी कितलेशेच पोस्ट आयज रिकामी आसात. त्या खातीर परमनंट बेसिसाचेर हे पोस्ट भरप खूप गरजेचे आसा. पण परमनंट बेसिसाचेर जर हे पोस्ट भरतलो जाल्यार आयदर GPSC नाजाल्यार गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशना मार्फत भरचे पडटले आणि म्हणूनच हो कॉन्ट्रॅक्च्युअल पद्दतीचेर हे पोस्ट भरपाचो कितें तरी एक विचार आसा काय कितें असो प्रश्न करचो पडटा. आता ह्या कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट भरल्या उपरांत ते जेन्ना 5-1 वर्सां सर्व्हिस करतले मागीर त्या उपरांत परमनंट पोस्ट जातले त्या लोकांक तुम्ही सांगतले तुम्ही एप्लाय करा आणि मागीर त्या वेळा वयले जे सरकार आसतले त्या वेळा वयले जे राजकारणी आसतले ते आपल्या फेवरांतल्या लोकांक त्या पद्दतीन प्रमोट करतले. अशा पद्दतीन हो इनजस्टीस हो कायम अनएम्प्लॉयड युथाचेर आणि जे नोकरी खातीर जे तळमळटात भुरगे, सुशिक्षीत भुरगे तांचेर हो इनजस्टीस कायम स्वरुपान हो जायत आसा. म्हाका दिसता खंय तरी हो इनजस्टीस स्टॉप जावपाची गरज आसा आणि त्या खातीर कॉन्ट्रॅक्च्युअल पद्दतीचेर कितल्याशा डिपार्टमेंटाचे पोस्ट हालींच्या तेंपार आमी पळयल्या. एकीकडे सरकार म्हणटा की कॉन्ट्रॅक्च्युअल पद्दत आमी बंद करतले आणि दुसरी कडेन सरकार फाटल्या दारान हे कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट भरत आसात. आयज मेरेन
जर आम्ही रेकॉर्ड पळयत जाल्यार ऑलमोस्ट 12 ते 15 हजार कॉन्ट्रॅक्च्युअल कामगार सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांनी ऑटोनॉमस बॉडीज कॉर्पोरेशन हातून काम करतात. 5 ते 20-25 वर्सां ते कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीचेर काम करतात आणि सरकार तांकां प्रत्येक फावटी झुलयत आसा. आता ह्या कॉन्ट्रॅक्च्युअल वर्करांक परमनंट रेग्युलर एम्प्लॉयमेंट दिल्या उपरांत मागीर तुम्ही नव्या भुरग्यांक भरप हें व्यवस्थित पद्धतीन न्यायक अशा पद्धतीन थारतले. पूण तसो निर्णय हो सरकार घेना. कित्याक घेना हें म्हाका दिसता सरकाराकूच खबर आसतलें. आता कॉन्ट्रॅक्च्युअल वर्कराच्या बाबतीत जर पळोवचें जालें जाल्यार पीडब्ल्यूडीन ऑलमोस्ट 4000 कॉन्ट्रॅक्टाचेर काम करपी कामगार आसात. मागीर त्या उपरांत हेल्थ डिपार्टमेंट आसा, एड्युकेशन डिपार्टमेंट आसा, इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आसा. ही मेजर डिपार्टमेंट जातूं भितर 1000 परस चड हे कॉन्ट्रॅक्च्युअल कामगार आसात. आता सोसायटीचे जे कामगार असले त्या कामगारांक सरकारान टेम्पररी स्टेटस म्हणून दिल्लो आसा. आयजूच एका टेम्पररी स्टेटसाचेर काम करपी एका कामगाराकडे उलयलो हांव आनी ताका विचारलें की बाबा तुका सरकारान टेम्पररी स्टेटस दिला जाल्यार तुम्ही मागीर आनी परमनंट रेग्युलर तुमकां कित्याक एम्प्लॉयमेंट टेम्पररी स्टेटसान सरकार तुमकां सगळें दिता न्हू. ते म्हणटा टेम्पररी स्टेटस ही निव्वळ सरकारान लायिल्ली थिगडी. म्हटल्यार जो मनीस सामकोच उपाशी आसा ताका खंय तरी एक भाकरेचो तुकडो दिवप आनी ताका सांगप की तूं आतां पोट भरलें म्हणून सांग आनी ढेकर काड, अशी परिस्थिती ही आसा. आता ताणें एक उत्तम उदाहरण दिलें की जो टेम्पररी स्टेटसाचेर जो एक एम्प्लॉई काम करता ताचो पगार सुमार 28,000 जाल्यार त्याच पद्धतीच्या रेग्युलर कर्मचाऱ्याक ऑलमोस्ट 80 ते 1 लाख रुपया ताका सॅलरी मेळटा. दुसरी गजाल हे परमनंट जे आसात ते थंय सुशागात बसतात आणि हे जे टेम्पररी कॉन्ट्रॅक्च्युअल जे वर्कर आसात ते थंय तळमळटात. तांकां विचारपी कोण ना, तांकां जायी तेन्ना लीव मेळटा. अशा पद्धतीन तांची वागणूक आसा. आता सरकार अशाय तरेन विचार करता की ह्या कामगारांक जर आमी सगळ्यांकूच जर परमनंट करत जाल्यार मागीर ते काम करचे ना म्हणून. म्हाका दिसता अशा पद्धतीन विचार करप हे सरकारच्या एडमिनिस्ट्रेटिव्ह पद्धतीचे फेल्युअर म्हणपाक जाय. जर कर्मचारी आसून तो जर काम करिना जाल्यार ताचेर देखरेख दवरप आणि तांकां शिस्त लावप हे एडमिनिस्ट्रेशनाचें काम, हे त्या डिपार्टमेंटाच्या मुखेलीचें काम. आणि जर तुम्ही म्हणटा की परमनंट जाल्या उपरांत ते काम करिनात जाल्यार हें कारण हें ह्या कामगाराचेर अन्याय जावपाच्या संदर्भातलें हें कारण थारपाक शकना. आणि म्हाका दिसता तशा पद्धतीचें कारण दिवप हें साप चुकीचें ठरतलें. म्हणजे टेम्पररी स्टेटस म्हणून तुम्ही उपाशी मनशाक एक भाकरेचो तुकडो दिला आणि तू काय तुजें पोट आमी भरलें अशा पद्धतीन दाखोवपाचो हो प्रयत्न आयज परिस्थितीत आयज ह्या कामगारांचेर अशी आयल्या की इतले तरी आमकां भाकरेचो तुकडो तरी तांणी दिलो अशें म्हणून लोक तांचे उपकार मानतले आणि हे तातूंतल्यान एक विजयोत्सव अशा पद्धतीचे साजरो करतले. अशा पद्धतीची ही पद्धत आसा. आता ह्या सगळ्या विशयाचेर मुखेलपणान जो मुद्दो हांव सांगपाक सोदता आणि ज्या मुद्द्याचेर ह्या 40 आमदारांनी लक्ष दिवप गरजेचें आसा ते म्हटल्यार रिसेंटली जे 2 जजमेंट सुप्रीम कोर्टाचे जाल्लेले आसात त्या दोनूय जजमेंटाचो अभ्यास करून त्या जजमेंटाच्या मार्फत ह्या सगळ्या लोकांक न्याय फावो करून दिवपाक लागून ह्या सगळ्या आमदारांनी म्हाका दिसता प्रयत्न करपाक जाय. ह्या पयलीं कॉन्ट्रॅक्च्युअल कामगाराच्या बाबतीत उमादेवी जजमेंट जालो आणि त्या उमादेवी जजमेंटान सुप्रीम कोर्टान कितें सांगलें की टेम्पररी डेली वेजीस ह्या तत्वाचेर जे कामगार सरकारी सेवेत असतात तांकां रेग्युलर ना जाल्यार परमनंट नोकरी मागपाचो अधिकार ना अशा पद्धतीचे ऑब्झर्वेशन्स हे उमादेवी जजमेंटान आयले. आणि सरकार आता उठसूट तो उमादेवी जजमेंट दाखयता ह्या कामगारांक आणि तुमकां म्हणटा आमी रेग्युलर करपाक शकना. पुणून त्या जजमेंटा उपरांत आणि एक महत्वाचो जजमेंट जालो जो जग्गो वर्सीस युनियन ऑफ इंडिया. आणि ह्या जजमेंटान सुप्रीम कोर्टान सविस्तरपणान मायन्यूटली ह्या सगळ्या विशयाचेर व्यवस्थित पद्धतीन ऑब्झर्वेशन आणि डायरेक्शन दिल्लेलें आसा. उमादेवी जजमेंटाचो कशा तरेन मिसइंटरप्रिटेशन जाता आणि कशा तरेन सरकार हो ह्या टेम्पररी डेली वेजीस कॉन्ट्रॅक्च्युअल कामगाराचेर अन्याय करता तेवूय गजाल ह्या जग्गो वर्सीस युनियन ऑफ इंडिया ह्या जजमेंटान स्पश्ट केल्ली आसा. आणि त्या खातीर दर एका आमदारान विधानसभेतल्या हो जग्गो वर्सीस युनियन ऑफ इंडिया हो जजमेंट वाचचो आणि त्या जजमेंटाचो उपेग करून ह्या सगळ्या आमच्या कामगारांक न्याय मेळोवन दिवपा खातीर तांणी प्रयत्न करचो. तातूंत एक महत्वाचो विशय जो ह्या जग्गो वर्सीस युनियन ऑफ इंडिया जजमेंटाचो आसा तो म्हटल्यार जीए पोस्ट ज्या कामा खातीर कॉन्ट्रॅक्च्युअल डेली वेजीस जे कामगार भरतात ते जर काम त्या
ऑफिस म्हटल्यार त्या कार्यालया खातीर परमनंट बेजीस आसत, म्हटल्यार कायम ते ऑफिस मॅनेज करपाक जर ते काम गरजेचें आसत जाल्यार त्या अशा पोस्टाचेर चड तेंप दीर्घकालीन कॉन्ट्रॅक्च्युअल नाजाल्यार डेली वेजीस कामगार तुम्ही दवरपाक शकना, तांकां तुम्ही परमनंट आणि रेग्युलरूच करपाक जाय. आणि जे ऑलरेडी काम करतात जांकां ऑलमोस्ट 10 इयर्स जाल्लेले आसात, तर अशा कामगारांक तुम्ही सगळ्या पद्धतीची सूट दिवन तांकां तुम्ही रेग्युलर करपाक जाय अशें स्पष्टपणान ह्या जजमेंटान म्हटलेलें आसा. आता सरकार कारणां सांगता की ना तांचे एज लिमिट क्रॉस जालें, त्यांचे एड्युकेशन क्वॉलिफिकेशन ना, ह्यो सगळ्यो गजाली ह्यो गौण थारतात. कारण 10 वर्सां काम करून तांणी तो सगळो अनुभव घेतलो आसता आणि खंय तरी फक्त ताच्याकडे 10वी पास सर्टिफिकेट ना, नाजाल्यार ताच्याकडे ताची एज क्रॉस जाल्लेली आसा, ही कारणां दिवन तांकां नॅचरल जस्टीस डिनाय करपाक जायना हेवूय ह्या जजमेंटान सांगलेलें आसा. म्हणटकूच अत्यंत दिशादर्शक अशा पद्धतीचो हो जजमेंट म्हाका दिसता सरकाराक जर खरीच ह्या अंत्योदय तत्वाची सरकार गजाल करता, जर खऱ्या अर्थान अंत्योदय तत्वाचेर जर सरकार काम करता जायत जाल्यार म्हाका दिसता जग्गो वर्सीस युनियन ऑफ इंडिया हो जजमेंट जो आसा त्या जजमेंटाचो पुरेपूर अभ्यास करून सरकार ताचो लाव हो सरकारी सेवेत असलेल्या सुमार 12 ते 15 हजार कॉन्ट्रॅक्च्युअल कामगारांक हो ताचो लाव सरकार दिवपाक शकता. सरकारान त्याच्या खातीर प्रयत्न करप गरजेचे आसा. आता हो जजमेंट येवन कितलेशेच म्हयने जाले पूण सरकाराच्या बाबतीत तशा पद्धतीची कृती ही मातूय दिसना. फाटले फावट सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ह्या डिपार्टमेंटान एक सर्क्युलर इश्यू केलो 23/4/2024 आणि ह्या सर्क्युलरान सगळ्या डिपार्टमेंटांक ऑटोनॉमस बॉडीज कॉर्पोरेशन PSU हांकां पत्र धाडून तांच्याकडे जे जे कॉन्ट्रॅक्च्युअल डेली वेजीस टेम्पररी असे जे कामगार काम करतात तांची डिटेल ताणें मागलेली फॉर डेटाबेस तयार करपाक लागून. आता ह्या नेमक्या सर्क्युलराचे कितें जालें, तो डाटाबेस डिपार्टमेंटाकडे पर्सनल डिपार्टमेंटाकडे आयलो काय कितें, तो जर आयलो जाल्यार नेमको कितलो आंकडो हो ह्या अशा पद्धतीच्या कर्मचाऱ्यांचो आसा त्या संदर्भातूय म्हाका दिसता आमदारांनी सरकाराक जाप विचारून तो डाटा हो पब्लीक मुखार हाडचो पडटलो. कारण तो डाटा स्पष्टपणान जर कळत जाल्यार कळटली की कितें नेमकी परिस्थिती ही सरकारी ऍडमिनिस्ट्रेशनान चलता आणि त्या खातीर हो डाटा हो पब्लीक जावप खूप गरजेचें. दुसरी महत्वाची गजाल ती म्हटल्यार की तुम्ही कॉन्ट्रॅक्च्युअल जी भरती जाता ती कॉन्ट्रॅक्च्युअल भरती ही मुखेलपणान वॉक इन इंटरव्ह्यून जाता. आता वॉक इन इंटरव्ह्यून ती जाता ते डिपार्टमेंटूच ती भरती करता म्हणटकूच थंय फेवरेटिझमाक नाजाल्यार वशिल्याक थंय संधी मेळटा आणि परतून ही सगळी नेमणूक तशा पद्धतीन जावपाक शकतात. काम जर तेच करपाचें जालें जाल्यार मागीर तुम्ही रेग्युलर पोस्ट भरपाक जी प्रक्रिया करता म्हटल्यार रिटर्न टेस्ट आणि बाकीच्यो स्किल टेस्ट गेल्यार कॉन्ट्रॅक्च्युअल जे तुम्ही भरती करतात तांकांय तशा पद्धतीन काम करपाचें आसा, सो तांची तशा पद्धतीन भरती जावपाक जाय. दुसरी गजाल कॉन्ट्रॅक्च्युअल सुद्धा जरी तुमकां भरती करपाची असली जाल्यार ती सुद्धा गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशना अंडरूच करपाक जाय आणि तांकां तुम्ही बेज ऑन मेरिट अँड देअर एलिजिबिलिटी तुम्ही तांकां भरती करपाक जाय. आणि जशी जशे पोस्ट रिकामी जातात तशे तशे सिनियरिटीच्या बेजिसाचेर तुम्ही त्या सगळ्या कामगारांक तुम्ही परमनंट करपाक जाय. तुम्ही जर अशा पद्धतीन हो मार्ग जर तुमकां वेगळो दवरशात कॉन्ट्रॅक्च्युअल भरती करून आपल्याक जाय त्या मनशांक घुसोवपाची आणि मागीर 5-10 वर्सां उपरांत तांकां परमनंट करपाक लागून म्हटल्यार हो एक शॉर्टकट मार्ग जातलो अशा पद्धतीच्या नोकर भरतीच्या वशिलेबाजीक नाजाल्यार कॅश फॉर जॉब असल्या प्रकारांक थारो दिवपाक. सो ही लिकेज म्हाका दिसता आमी ही लिकेज म्हणपाक शकतात. सरकार जो ट्रान्सपरन्सीचे उतर आमकां जे सांगता ती जर ट्रान्सपरन्सीची लिकेज जर सरकाराक थांबोवपाक जाय जाल्यार कॉन्ट्रॅक्च्युअल भरती ही सुद्धा स्टाफ सिलेक्शन कमिशना मार्फत सगळो प्रोसेस कंप्लीट करून मेळपाक जाय. म्हटल्यार कॉन्ट्रॅक्च्युअल भरती जाल्लो मनीस जेन्ना पोस्ट रिकामी जातलो तेन्ना तो डायरेक्ट त्या पोस्टाक परमनंट जातलो. ताका परतून एप्लिकेशन कर, परतून रिटर्न टेस्ट दी, हे कांयच गजाली नाका बिकॉज ही हॅज बीन सिलेक्टेड ऑन मेरिट बेजीस. सो मागीर अशा पद्धतीच्यो ह्यो भानगडी जावपूच शक्य ना आणि त्या खातीर सरकारान खंय तरी ह्या गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशनाच्या कायद्यांत बदल करून ही तरतूद करपाची गरज आसा. जाल्यारूच त्या ट्रान्सपरन्सीक आणि एलिजिबिलिटीक अर्थ उरतलो. नाजाल्यार सरकार अशा पद्धतीन मागील दारान वचून ह्यो अश्यो भानगडी करीत रावतलो. हे सगळें जर पळयत जाल्यार गोंयच्या युथाशी संबंधित हो विशय आहा. एकीकडे युथ जो सगळें शिकोन बिकोन नोकरीच्या प्रतीक्षेन आसा आणि दुसरीकडे शिकोन जाल्या नंतर
सरकारी सेवेत रुजू जाल्यात, पूण ह्या कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीची टांगती तलवार तांच्या तकलेर सदांच लटकता आणि ते आपल्या आयुष्यान, आपल्या लायफान, फॅमिली लायफान ते स्थिर जावपाक शकना। अशा पद्धतीचो हो खूप प्रोडक्टिव्ह अशा आमच्या पॉप्युलेशनाचो हो एक ज्वलंत विषय असा आणि त्या खातीर सरकारान हो विषय निश्चितपणान सिरियसली म्हाका दिसता सुटावो करपाची गरज असा। आता नोकरे खातीर सरकारी प्रत्येकाक दर एकाक सरकारी नोकरी जाय आणि त्या खातीर मागीर आपले शिक्षण कितें आणि कितें हाचेर कोणूच विचार करिना। ग्रॅज्युएट, डिप्लोमा होल्डर आयज MTS म्हणून काम करतात। तशा पद्धतीन कितलेशेच बरे बरे शिकलेले लोक हे ह्या सोसायटी अंडर कामाक लागल्यात आणि ही नोकरी करतात। तांच्या शिक्षणाचो व्हॅल्यू हो ह्या सरकारान झिरो करून उडयलो असा आणि आम्ही व्हडले व्हडले युनिव्हर्सिटी आणि व्हडल्या व्हडल्या इन्स्टिट्यूशनाच्यो गजाली करतात। कित्याक करतात ते शिकून जर तुम्ही अशा पद्धतीन त्या ह्युमन रिसोर्साचो जर असो दुरुपयोग जर करता जायत जाल्यार म्हाका दिसता ताच्या सारखे दुर्दैव हे ना। आणि त्या खातीर पर्सनल डिपार्टमेंटान जो टेम्पररी डेली वेजीस कॉन्ट्रॅक्च्युअल डाटाबेस जी तयार करता पर्सनल डिपार्टमेंट, त्या डाटाबेजीन त्यांच्या शिक्षणाचोय आस्पाव आसपाचो, जेणे करून बाबा हे कामगार कितें कितें शिक्षण घेऊन हे काम करतात, अकॉर्डिंगली त्यांच्या शिक्षणाप्रमाण, त्यांच्या एलिजिबिलिटी प्रमाण, त्यांच्या कुवती प्रमाण, त्यांच्या स्किली प्रमाण त्यांना त्या त्या डिपार्टमेंटान तुमकां शिफ्ट करपाक जाता। तरूच त्या शिक्षणाक हे सरकार नाजाल्यार हे ॲडमिनिस्ट्रेशन व्हॅल्यू दिता असो ताचो अर्थ जातलो। म्हाका दिसता हो खूप महत्वाचो विषय। पर्सनल डिपार्टमेंटाचे डिमांड्स येतले त्या वेळार हो विषय सगळ्यांनी सिरियसली घेवचो, ह्या विशयाचेर डिबेट करची आणि आमची विनवणी सरकारा कडेन आणि विशेष करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांच्या कडेन, ते सदांच शिक्षणाच्या बाबतीत उलयत असता। म्हाका दिसता ही एक सुवर्ण संधी, एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी तांकां मेळ्ळिली आसा। तांणी 5 वर्सां ह्या चीफ मिनिस्टर चेअराचेर पुराय केल्ली आसा। सो ह्या 5 वर्साच्या चीफ मिनिस्टर चेअरार पुराय केल्ल्याच्या निमतान तांणी हो एक रिव्हॉल्युशनरी अशा पद्धतीचो हो डिसिजन घेवचो आणि वन फॉर ऑल म्हाका दिसता हो अनएम्प्लॉयमेंट आणि एम्प्लॉयमेंट जे सरकारी खात्यांनी, सरकारी महामंडळांनी जे टेम्पररी डेली वेजीस काय प्रमाणात त्यांनी थाकाय दिली ताचे स्वागत आहा, पुणून जे कॉन्ट्रॅक्च्युअल कामगार आसात तांकांय तांणी न्याय मेळोवन दिवचो आणि अशें जर जायत जाल्यार तांचे नाव हे गोयच्या राजकारणाच्या इतिहासान हे नोंद जातले आणि खऱ्या अर्थान तांणी न्याय दिलो अशी ही गजाल थारपाक शकता आणि सरकार हाचेर निश्चितपणान विचार करतलो। सगळे आमदार गंभीरपणान ह्या विशयाचेर विचार करतले आणि ह्याच विधानसभेन ह्या नदरेंतल्यान कितें तरी एक पॉझिटिव्ह गजाल जातली अशी अपेक्षा आम्ही करता। तर अशाच तरेन वेगवेगळ्या विशयाचेर आम्ही तुमच्या मुखार वेगवेगळे व्हिडिओ घेवन येतले। आमच्या गांवकारी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करपाक विसरू नाकात। आमचे व्हिडिओ तुमकां आवडले जाल्यार ते नक्कीच लाईक करात, शेअर करात, आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फॉलो करात। पळयत रावात गांवकारी। देव बरें करूं। गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता। हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची। मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात। फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात। धन्यवाद।